जय संविधान जय भारत। भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज आपण कलम 8 विषयी माहिती पाहणार आहोत। खरं तर अनुच्छेद 5 मध्ये नागरिक तत्वाबद्दल जी माहिती देण्यात आलेली आहे, 6-7चा अभ्यास केल्यानंतर 8 मध्ये भारत सोडून इतर देशामध्ये जे भारतीय गेलेले आहेत त्यांच्या नागरिक तत्वासंदर्भाची ही माहिती आहे। म्हणजे मूळच्या भारतीय असलेला पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तीचं नागरिक तत्वाचे अधिकार हे कधी प्राप्त होतील, तर भारतीय संविधानामध्ये कलम 8 नुसार ही स्पष्टता देण्यात आलेली आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 नुसार तो भारताच्या बाहेरील कोणत्याही देशात सामान्यतः निवास करत आहे अशी कोणतीही व्यक्ती त्या त्या काळी ज्या देशात राहत असेल त्या देशातील भारताच्या राजदौतिक प्रतिनिधीकडे जर विहित केलेल्या नमुन्यात तशा रीतीनं संविधानाच्या प्रारंभापूर्वी वा नंतर तसा अर्ज दिला असेल तर अशा प्रतिनिधीची तिची भारताचा नागरिक म्हणून नोंदणी केलेली असेल तर तो भारताचा किंवा ती व्यक्ती भारताचा नागरिक असल्याचे मानले जाईल। कलम 8 मधून आपल्याला भारत सोडून इतर देशामध्ये जी लोक राहतात त्यांची जर 1935च्या ॲक्ट नुसार नोंदणी, आपले जे काही राजदूत असतात किंवा आपले जे काही सरकारी म्हणजे गव्हर्नमेंटची जी उच्चपदस्थ व्यक्ती आहेत त्यांच्याकडे तशा पद्धतीची नोंदणी करून जर ती मूळ दस्तावेजामध्ये निश्चित उपलब्ध असेल तर ती व्यक्ती ही भारताचा नागरिक मानल्या जाईल अशा पद्धतीचं कलम 8 आपल्याला सांगतं। म्हणजे हे सगळी कलम नागरिक तत्वासंदर्भातले आहेत। म्हणजे भारतामध्ये भारतीय नागरिक तत्व, भारतीय म्हणून जे काही आपली आयडेंटिटी आहे ती ओळख प्राप्त होण्यासाठी कशा पद्धतीची आपल्याला मूलभूत अधिकार प्राप्त झाले, ते कुणाला दिल्या जावेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे जाणवतात। आणि म्हणून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जे काही विविध पुढे अतिशय महत्त्वाचे कलम ज्यामधून आपल्याला वेगवेगळे अधिकार, वेगवेगळे कर्तव्य या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत। तुर्तास आपण इथं थांबूया। नमस्कार।